आज काँग्रेसचे महत्त्वाचे नेते दिल्ली दौऱ्यावर असतील। महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये आज काँग्रेसची बैठक होणार आहे, तर 45 वर्षांनंतर दिल्लीत काँग्रेसला नवीन मुख्यालय मिळणार आहे। बैठकीआधी काँग्रेसला नवीन मुख्यालयाचं उद्घाटन केलं जाणार आहे। काँग्रेसच्या या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन होईल आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला नवे प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे। त्याविषयीचा निर्णय होणार असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। कारण आपण विधानसभा निवडणुकीचा निकाल बघितला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसची राज्यामध्ये पिछेहाट झाल्याचं दिसतंय। लोकसभेला जरी चांगलं यश काँग्रेसला आलं असलं तरी विधानसभेला मात्र ते यश त्यांना टिकवता आलेलं नाहीये। 6 महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव काँग्रेसला सहन करावा लागलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण होणार याविषयी उत्सुकता आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते बदलले जाणार असल्याची चर्चा मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे आणि फायनली त्याविषयीचा निर्णय आज होणार असल्याचं कळतंय। कारण काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि त्याचबरोबर नवीन मुख्यालय सुद्धा काँग्रेसला मिळणार असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत त्याविषयी? निश्चितच फरा, कारण आज काँग्रेसचे सगळेच नेते दिल्ली दौऱ्यावरती आहेत। विशेषतः आपण पाहतोय की आज काँग्रेसला दिल्लीत नवीन मुख्यालय मिळणार आहे आणि त्याचाच उद्घाटन सोहळा आज पार पडणार आहे। त्यानिमित्तानं आपण पाहतोय की काँग्रेसचे सगळेच नेते जे आहेत राज्यभरातून तिथे उपस्थित असतील। प्रामुख्यानं काँग्रेसचे अध्यक्ष आपण पाहिले तर मल्लिकार्जुन खरगे हे असतील, सोबतच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असतील। मात्र या उद्घाटन सोहळ्यानंतर प्रामुख्यानं दिल्लीमध्ये एक बैठक देखील पार पडणार आहे आणि बैठकीमध्ये आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात ही चर्चा होईल। त्यासोबतच आपण पाहतोय की नवीन अध्यक्षपदासंदर्भात देखील, प्रदेशाध्यक्ष संदर्भात देखील चर्चा होणार आहे आणि निवड देखील होणार असल्याची माहिती मिळते। सध्या आपण पाहिलं तर दिल्लीत आज होणारा जो नवीन मुख्यालय आहे त्या संदर्भात जर पाहिलं तर दिल्लीतलं 9A कोटल रोड हा पत्ता असणार आहे आणि नवीन मुख्यालय तब्बल 45 वर्षांनंतर दिल्लीमध्ये काँग्रेसला हे मुख्यालय मिळत आहे। त्यामुळे मोठा असा सोहळा असणार आहे आणि राज्यभरातील सगळेच काँग्रेसचे नेते असतील ते उपस्थित राहणार आहेत। फरा, निश्चितच त्यामुळे आज कोणकोणते निर्णय होतात ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।